नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अश्विन आणि तन्वी दोघेही लग्न करून घरी आलेले असतात. तेव्हा सर्वांनाच खूप धक्का बसलेला असतो. सायली म्हणते की प्रतिमा आत्या, तुम्हालाही असं वाटलं नाही का की मला सांगावं म्हणून? प्रतिमा म्हणते, अगं बाळा, मी तुला सांगणारच होते, मला तुझ्यापासून हे लपून ठेवायचं नव्हतं. पण तेवढ्यात तन्वी म्हणते की आई, तुला कुणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. ती तुला मुद्दाम अपराधी असल्यासारखं भासवतीये. आमच्या लग्नाचं सुख तिला कुणाला मिळवूनच द्यायचं नाहीये. प्रतिमा सांगते की सायली, पूर्णाईंनी माझ्यासमोर हात जोडून विनंती केली होती, लग्नाबद्दल कोणालाही काहीच कळू द्यायचं नाही. तुम्हा दोघांना हे लग्न आवडणार नव्हतं, तुमची परवानगी नसणारच होती. त्याचप्रमाणे रविराज सुद्धा या लग्नाला परवानगी देणार नाही. पण तुम्ही प्लीज माझी बाजूसुद्धा समजून घ्या ना. अश्विन लाखात एक मुलगा आहे, त्याला मी कशी काय नकारणार होते? पूर्ण आजी म्हणते, तुमच्यापासून हे लपवून ठेवणं हा माझा निर्णय होता. आता तुम्हाला काही बोलायचं आहे का? कल्पना रागातच म्हणते की बाद झालं आता तुमचं. माझी सून दारातच खोळंबली आहे, मला तिचा गृहप्रवेश करायचा आहे. आता गृहप्रवेशाची तयारी करतात तितक्यात मधुभाऊ त्या ठिकाणी येतात. आता प्रिया मनातून खूपच घाबरते. तिच्या गळ्यामध्ये सायलीचं लॉकेट असतं. ती घाईघाईच म्हणते, या म्हाताऱ्याने जर हे लॉकेट पाहिलं तर तो लगेच सांगेल की हे लॉकेट लहानपणी सायलीच्या गळ्यामध्ये होतं आणि मग खरी तन्वी कोण आहे हेही कळेल. आणि ती गपचूप लगेच लॉकेट लपून ठेवते. मधुभाऊ म्हणतात, सायली, तू मला याबद्दल काहीच का नाही सांगितलं? सायली म्हणते, मधुभाऊ, मलाच काही माहीत नव्हतं, नाहीतर मग मी हे लग्न थांबवलं नसतं का? आता कल्पना तिला औक्षण करायला लागते. तितक्यात तन्वी म्हणते की मामी, माझी एक छोटी इच्छा आहे की माझा गृहप्रवेश सायलीने करावा. आता ही गोष्ट कोणालाच मान्य नसते. पूर्णाजी म्हणते की या मुलीचा या घराशी काही संबंध नाहीये आणि तरीही तुझा गृहप्रवेश तुला या मुलीकडून करून घ्यायचा आहे. कल्पना म्हणते की हा मान जर सायलीला दिला तर याचा अर्थ असा होतो की आम्ही हिला या घरच्या सुनेचा दर्जा दिलाय आणि ते आम्हाला अजिबात मान्य नाही. प्रिया म्हणते की मामी, तुम्ही जरी या मुलीला घरची सून मानत नसला तरीसुद्धा ती या घरच्या मोठ्या मुलाची बायको आहे आणि कायद्याने ती या घरची सून आहे, हे नाकारता येणार नाही ना. त्यामुळे तिने या घरच्या धाकट्या सुनेचा गृहप्रवेश केला तर यांच्यामध्ये वावगं काय आहे? प्रताप म्हणतो, चुकीचं काहीच नाही, पण गरजही नाही काही. प्रिया म्हणते, मामा, पण मी या घरामध्ये नातं जोडायला आली आहे, तोडायला नाही. तुम्हा सगळ्यांना माहिती की सायली माझा किती तिरस्कार करते, पण मला हे सगळं मागं सोडायचं आहे. मला माझ्या मनामध्ये तिच्याबद्दल फक्त प्रेमच आहे, हे तिला सांगायचं आहे. हा गृहप्रवेश जर तिने केला तर ही आमच्या नात्याची नवीन सुरुवात असेल. प्रिया मनातच म्हणते की या घरामध्ये तुलाच माझं मानाने स्वागत करावं लागणार आहे. यापेक्षा दुसरी मोठी शिक्षा काय असणार आहे सायली तुझ्यासाठी? पूर्णाजी म्हणते की तुझं मन खूप मोठं आहे, पण तरीही या गोष्टीला मी परवानगी देऊ शकत नाही. प्रिया म्हणते की पूर्णाजी, प्लीज, मला संसाराची सुरुवात कडवटपणाने नाही तर गोडव्याने करायची आहे. आता अर्जुन खूपच चिडतो. तू काय बोलतेस ना हे मला चांगलं कळते तन्वी. तुझं मन किती मोठं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतेस ना तू. माझ्या बायकोला झुकवण्याचा प्रयत्न करतेस तू, पण मी ते होऊ देणार नाही. अश्विन म्हणतो, तू हे फक्त विरोध करायचा म्हणून बोलतोयस ना? अर्जुन रागातच म्हणतो की मी माझ्या बायकोचा मान राखतोय. या घरामध्ये नेहमी माझ्या बायकोला ऐकवलं गेलंय की कशी ती या घराची सून नाहीये. मग आता आज तन्वीला वाटतंय म्हणून तिने मोठ्या सुनेची कर्तव्य पार पाडायची का? म्हणजे या घरातलं माझ्या बायकोचं स्टेटस आता या तन्वीप्रमाणे ठरणार आहे का? तन्वी लगेचच नाटकी बोलते की पूर्णाजी, माझी एक छोटीशी इच्छा पूर्ण होणार नाही का? नाचून म्हणून मी पहिल्यांदा तुझ्याकडे काहीतरी मागतीये. मधुभाऊ रागातच म्हणतात की मूर्खासारखं बोलू नकोस प्रिया, आधी जो गोंधळ घातलाय तो कमी वाटतोय का तुला? अर्जुन म्हणतो, ठीक आहे, हे मी सगळं ॲक्सेप्ट करावं असंच वाटतं ना तुम्हाला सगळ्यांना? जर तन्वीचा गृहप्रवेश माझी बायको करणार असेल तर तुम्ही सगळ्यांनी अगोदर मिसेस सायलींना या घरची सून म्हणून ॲक्सेप्ट करायचं. प्रताप म्हणतो की अर्जुन, तू आम्हाला असं ब्लॅकमेल करू शकत नाही. अर्जुन म्हणतो, ब्लॅकमेल मी नाही तर तन्वी करते. कल्पना म्हणते की सायलीला या घरची मोठी सुनेचा दर्जा मिळणं कल्पना म्हणते की सायलीला या घरच्या धाकट्या सून कल्पना म्हणते की सायलीला या घरामध्ये मोठ्या सुनेचा दर्जा मिळण्याचा प्रश्नच येत नाहीये. अर्जुन देखील म्हणतो, मग माझ्या बायकोने या घरच्या धाकट्या सुनेचा गृहप्रवेश करायचा देखील प्रश्नच येत नाही. सायली म्हणते की थांबा जरा, दर्जा असा मागून मिळत नसतो. पण प्रियाची जर अशी इच्छा असेल की गृहप्रवेश माझ्या हातून व्हावा तर तिची ही इच्छा मी पूर्ण करणार आहे. कारण सुभेदारांच्या घरामध्ये सुनेंच्या इच्छेला किती मान दिला जातो हे मला माहिती आहे. या घरात सुनांचं मन किती जपलं जातं हे मी अनुभवलंय. मी तिचा गृहप्रवेश केल्याने घरातले वाद टळणार असतील तर माझी काहीच हरकत नाही. सायली आता तिचा गृहप्रवेश करण्यासाठी पुढे येते. ती प्रियाला म्हणते की या घरावरून मी माझा जीवसुद्धा ओवाळून टाकू शकते. भाकर तुकडा ओवाळून टाकतं तर खूपच सोपी गोष्ट आहे,
प्रिया म्हणते, पण बघ ना सायली, नियतीच्या मनामध्ये सुद्धा हेच आहे की तू स्वतःहून तुझ्या या घरामध्ये मला घेशील. सायली म्हणते, घेईन ना, पण त्या अगोदर हे चित्र लक्षात ठेव, कारण तू आत्ता उंबऱ्याच्या बाहेर आहे आणि मी उंबऱ्याच्या आतमध्ये. या घरावरती येणारं प्रत्येक संकट उंबऱ्याबाहेरच पेलण्याची माझ्यामध्ये ताकद आहे, एवढं लक्षात ठेव. सायली ते दोघांनाही औक्षण करते. आता तन्वी आतमध्ये यायला लागते तेव्हा कल्पना म्हणते की तुम्हाला उखाणा घ्यावे लागतील. विमल म्हणते, पण दोघींनीही उखाणे घ्यायचे असतात ना, जिने गृहप्रवेश केला तिने सुद्धा आणि जी करते ती सुद्धा. तेव्हा पूर्णाजी हो म्हणते. तन्वी लगेच उखाणा घेते. खूप झाली मेहनत, खूप झाले कष्ट, कधी झाला विजय तर कधी लागली धाप, आज शेवटी ओलांडून आले अश्विन सुभेदार यांच्या उंबऱ्यावरचं माप. आता तन्वीच्या या उखाण्याला सायली सडेतोड उत्तर देते. येऊ दे कुठलंही वादळ, पेटू दे कुठलाही वणवा, येऊ दे कितीही संकट, घडू दे कुठलीही शिक्षा, अर्जुनरावांच्या साथीने मी करेल माझ्या प्रत्येक नात्याची रक्षा. आता तन्वी उंबऱ्यावरचं माप ओलांडून घरामध्ये प्रवेश करते. सर्वजण घरात जातात. सायली मात्र दरवाजामध्ये उभी असते. तेव्हा मधुभाऊ आणि अर्जुन तिला धीर देतात. आता सर्वजण घरात आल्यानंतर पूर्णाजी म्हणते की अगं तन्वी, अजूनही तू कल्पनाला मामी म्हणणार आहेस का? तन्वी म्हणते की मी आजपासून यांना कल्पनाही म्हणेल. आमच्यातलं नातं हे मायलेकीचं असणार आहे आणि सासूकडून मुलीप्रमाणे प्रेम मिळणं हे खूप कमी सुनांच्या नशिबात असतं ना. सायली म्हणते की खरं आहे, त्या नशीबवान सुनांपैकी मी एक आहे. पूर्णाजी म्हणते, चला आता अंगठी शोधण्याचा सोहळा करायचा आहे की नाही? कल्पना म्हणते की हो नक्कीच. अश्विन, या दूध पाण्यामध्ये जी अंगठी आहे ना, ती ज्याला पहिले सापडेल ना त्याचीच या संसारामध्ये सत्ता असेल हा. आता त्यांचा हा सगळा खेळ पाहून अर्जुनला मात्र खूपच राग येत असतो. तो रागातच म्हणतो की बास झालं, या घरातला सगळ्यात चुकीचा डिसिजन घेतला गेला आहे आणि तो तुम्ही सेलिब्रेट करताय. पण मला हे बघत बसायचं नाहीये. तो सायलीला घेऊन वरती निघून जातो. आता इकडे प्रतिमा सुद्धा निघायला लागते. तेव्हा पूर्णाजी म्हणते की थांब ना, जेवण करून जा. तेव्हा पूर्णा म्हणते की नाही नको, या लग्नाबद्दल घरी कोणाला माहीत नाही ना, आता घरी काय होईल हे पण मला जरा टेन्शनच आलंय. तर तन्वी लगेचच प्रतिमाशी बोलू लागते की तू आणि बाबांची काळजी घे. आई, मला तुझी खरंच खूप आठवण येईल गं. बघ ना, इतक्या वर्षानंतर मला तुझी माया मिळाली, पण फार दिवस आपल्याला एकत्र नाही राहता आलं. प्रतिमा म्हणते, आता हेच तुझं घर आणि हीच तुझी माणसं. अश्विन म्हणतो, प्रतिमा आत्या, तू तन्वीची अजिबात काळजी करू नकोस. तिच्या डोळ्यामध्ये कधीच पाणी येणार नाही, हे प्रॉमिस आहे माझं तुला. प्रतिमा म्हणते की माझा तुझ्यावरती विश्वास आहेच रे बाळा, पण तन्वी, तू जरा तुझ्या रागाला आवर घाल हा. या घरामध्ये तू लाडाची लेक नाहीस तर जबाबदार सून आहेस. नाती तोडायला नाही तर जपायला शिक. चुकूनही मोठ्यांचा अपमान करू नकोस आणि काहीही झालं तरी खोटं बोलू नकोस बाळा. आता तन्वी रागातच मनामध्ये म्हणते की ए तुझा अर्धा मेंदू नको तिथे पाझळू नकोस, निघ ना आता इथून. आता इकडे अर्जुन खूप चिडचिड करत असतो. अश्विन असा मूर्खासारखा कसं काय वागू शकतो? तो डॉक्टर आहे ना. मग तन्वी त्याला फसवती हे कसं काय लक्षात नाही आलं त्याला. सायली म्हणते जे झालं ते चुकीचंच झालं, पण आता चिडचिड करून काय होणार आहे का? अर्जुन म्हणतो, मग काय गप्प बसायचं का आपण? सायली म्हणते की अजिबात नाही, उलट आता आपण जास्त सावध व्हायला हवं. आपल्या घराला वाळवी लागलीये, पण ती आपण वाढू द्यायची नाही. अर्जुन म्हणतो, जी मुलगी सर्वांना फसवून या घरामध्ये आली ना, ती सगळ्याचा सत्यानाशच करणार आहे. सायली म्हणते की असं कसं सत्यानाश करेल ती? आपणही आहोत या घरामध्ये. तिने अश्विन भाऊजींशी लग्न केलं, यामागे तिचं नक्कीच काहीतरी दुष्ट हेतू आहे आणि आपणच तो हाणून पाडू शकतो. आता आपल्याला जे काही करायचे ते खूप शांत डोक्याने करावं लागणार आहे. प्रियाला तिचं म्हणणंही खरं करू द्यायचं नाही आणि या घरचं वातावरणही आपल्याला बिघडू द्यायचं नाही. इकडे प्रतिमा म्हणते की तुझ्यामुळे या घरामध्ये कुठलेही वाद होणार नाहीत याची काळजी घे. भांडण उकरून काढू नकोस आणि तुझ्या जर काही चुका झाल्या तर त्या झाकण्यासाठी दुसऱ्यांच्या चुका शोधू नकोस. तन्वी लगेचच म्हणते की आई, मी असं कसं काय करेल? तुझीच मुलगी आहे ना मी, मग तुझ्यासारखं सगळ्यांना जोडून ठेवेल. आणि हो, तुझी ट्रीटमेंट चालू ठेव. आणि सर्वांकडे पाहून म्हणते की हल्ली तिला काही लक्षात राहत नाही ना. आता प्रतिमा जायला निघते आणि क्षणभर थांबून सायलीला भेटून निघते असं म्हणते आणि सायलीच्या खोलीत जाते. प्रतिमा सायलीला म्हणते की तन्वी आणि अश्विनच्या लग्नाबद्दल लपून ठेवणं मला तुमच्यापासून खरंच खूप जड गेलं, मला माफ करा असं हात जोडूनच ती बोलते. सायली म्हणते, तुम्ही का हात जोडताय? तुम्ही पूर्ण आईंचा शब्द टाळू शकला नाहीत हे कळतंय मला, पण जेव्हा आम्हाला गरज होती तेव्हा तुम्ही आमच्या बाजूने निर्णय घेतलात, त्यामुळे मी आजही तुमच्या निर्णयाचा आदरच करते. प्रतिमा अर्जुनला म्हणते की तू मला माफ करशील ना? अर्जुन म्हणतो, तुला माफ करणारा मी कोण? तू नेहमी करेक्टच वागत आलीस, असं मी लहानपणापासून ऐकत आलोय. प्रतिमा म्हणते, पण या वेळेला मी योग्य वागलेली असू देत, नाहीतर देव मला माफ नाही करणार. अर्जुन म्हणतो, तू जे काही केलंस ना ते तुझ्या मुलीच्या भल्यासाठी केलं, पण हे सगळं माझ्या भावासाठी खूप डेंजरस आहे. प्रतिमा म्हणते की मला तन्वीबद्दलची तुमची मतं माहिती आहेत,
कधी कधी अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या मलाही खटकतात, पण खात्री आहे की अश्विनच्या समजूतदारपणामुळे प्रियाचा कडवटपणा निघून जाईल आणि ती बदलेल. अर्जुन म्हणतो, पण मला असं अजिबात वाटत नाही. प्रतिमा म्हणते, मग असा विचार कर की तन्वीचं आता अश्विनशी लग्न झाल्यानंतर ती तुमच्या संसारामध्ये लुडबुड करणार नाही. आता तिच्या डोक्यातून तुझा विषय कायमचा जाईल. सगळं नीट होईल. आपण प्रत्येकातल्या चांगुलपणावरती विश्वास ठेवूयात. आता प्रतिमा तिथून निघून जाते. अर्जुन म्हणतो की प्रतिमा आत्याला खरंच असं वाटतं की तन्वी बदलेल आणि ती कुणालाही त्रास देणार नाही. मी माझ्या अख्ख्या लाईफमध्ये फक्त 2च इनोसंट व्यक्ती पाहिलेत. एक म्हणजे प्रतिमा आत्या आणि दुसऱ्या म्हणजे तुम्ही. प्रतिमा आत्याला कळतच नाहीये की तन्वी काय गेम खेळणार आहे. सायली म्हणते, पण मला नक्की कळतंय आणि तिच्या या खेळामध्ये मी तिच्या समोर उभी आहे. मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सायली केसबद्दल स्टडी करत असतात. सायली म्हणते की या इन्स्पेक्टर सरंजामेंचा फोटो तुम्ही साक्षी, महिपत, विलास यांच्यासोबत का जोडलेला आहे? अर्जुन म्हणतो, एक चांगले ऑफिसर होते असंच तुम्ही म्हणालात ना? अर्जुन म्हणतो, आपण सगळ्या बाजूने विचार करायला हवा. विलास जेलमध्ये असताना त्याला महिपत भेटायला आला होता की नाही हे फक्त सरंजामे सांगू शकतो. आता तितक्यात प्रिया दोघांसाठी कॉफी घेऊन त्यांच्या रूममध्ये येत असते. सायली जेव्हा दरवाजा उघडते तेव्हा प्रियाला समोर पाहून तिला खूपच धक्का बसतो. त्यांनी बोर्डवरती सगळ्या केसचा स्टडी मांडलेला असतो. तर मित्रांनो, येणाऱ्या भागात अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहे. तन्वीच्या कट कारस्थानावरती अर्जुन आणि सायली कसे मात करणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.